चला नमस्ते मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. रविवारी जो आपला राज्यसेवेचा प्रीचा पेपर झाला, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू झाले आता या वर्षीपासून आणि त्याचा पहिला प्रीचा पेपर होता. पेपर ओव्हरऑल मॉडरेट होता, इझी टू मॉडरेट म्हटलं तरी चालेल, बट कम्पेअर टू लास्ट इयर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा डिफिकल्ट होता असे मुलांचे फीडबॅक्स आहेत. मागच्या वेळेस कट ऑफ 117 समथिंग लागला होता. तर बघूयात आता ॲन्सर की आल्यानंतर एक्झॅक्ट मुलांचे स्कोअर कमी होतात वाढतात त्यांच्या अंदाजाप्रमाणे, मग त्यानुसार आपल्याला अंदाज लावता येईल. बट ॲट प्रेझेंट मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की 110 115 प्लस ज्यांचा स्कोअर आहे ओपन कॅटेगरीच्या मुलांचा त्यांचा सेफ स्कोअर आहे. बाकीच्यांनी मग 105 110च्या दरम्यान असेल तर सांगता येत नाही, बट त्यावर नंतर बोलूयात आपण. सो आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ह्या राज्यसेवेच्या प्रीला जनरल सायन्स म्हणजे सामान्य विज्ञानाचे जे 20 प्रश्न विचारले गेले होते, तर त्याचा आपण थोडक्यात ॲनालिसिस घेणार आहोत. प्लस त्या 20 प्रश्नांपैकी किती प्रश्न असे होते जे आपल्या PWच्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये वेगवेगळे टॉपिक शिकवताना मी कव्हर केले होते. म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून एक आयडिया येईल की PWच्या प्लॅटफॉर्मवर किती चांगल्या प्रकारे तयारी होते आणि किती चांगल्या प्रकारे किंवा किती प्रमाणात प्रश्न कव्हर होतात. म्हणजे याचा खरंच आपल्याला फायदा होतोय की नाही होतोय ह्या प्लॅटफॉर्मचा, ते तुम्हाला त्याची खात्री पटेल. तत्पूर्वी तिकडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे, सूचना म्हणण्यापेक्षा एक आनंदाची बातमी आहे की प्रिलिम झाली आता आणि नवीन पॅटर्न, बरेच विद्यार्थी नवीन आहेत आता ह्या पॅटर्नसाठी. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बऱ्याच मुलांना माहिती नाही आहे की कसं लिहायचं, नेमकं आन्सर रायटिंग कसं करायचं, काय ट्रिक्स वापरायच्या, काय लॉजिक असतं, काय कन्सेप्ट्स असतात, काय रूल्स फॉलो करायचे, डूज डोंट्स काय आहेत त्यातले. तर मग अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी PW घेऊन येत आहे बघा सफलता नावाची मेन्सची बॅच, आन्सर रायटिंगची बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला GSचे रिव्हिजन लेक्चर्स पण मिळतील, त्यानंतर पर्सनलाइज्ड मेंटरशिप पण मिळेल, मेन्ससाठी तुम्हाला स्पेशल टेस्ट सिरीज पण मिळेल, सेक्शनल पण आणि FLT पण, आणि मेन्स रिव्हिजनचं बुकलेट पण मिळेल तुम्हाला PDF च्या स्वरूपामध्ये. अशी बॅच तुम्हाला सध्या 4999 मध्ये उपलब्ध आहे. तिला राज्यसेवा मेन्सची आन्सर रायटिंगची बॅच म्हणतात. आणि फॅकल्टीज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे MPSC वालामध्ये किती फॅकल्टीज आहेत, कोणकोणते आहेत, नेमके काय शिकवतात, त्यांची क्वालिटी वगैरे सगळं तुम्हाला एकदम बेस्ट फॅकल्टीज आणि बेस्ट तुम्हाला त्याचं आउटपुट मिळेल 100%. तर ही बॅच जॉईन करा. PWचं आपलं जे ॲप आहे त्याच्यामध्ये MPSC वालामध्ये जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता. चला सुरू करूयात आपण आता. आपले जे प्रश्न आलेले आहेत, C सेट आहे मित्रांनो हा, आणि या C सेटमध्ये जे आपले प्रश्न आहेत ते 51 पासून स्टार्ट झालेत. काही प्रश्न बेसिक होते, काही प्रश्न थोडेसे ॲडव्हान्स होते. पहिला प्रश्न आहे हा फिजिक्समधला प्रश्न आहे, फोर्स नावाच्या टॉपिकमधला मोमेंटमवरचा. मोमेंटमचा जो लॉ आहे, नियम आहे, संवेग अक्षयतेचा जो नियम आहे त्याच्यावरचा प्रश्न होता. विच फिजिकल क्वांटिटी कॉन्झर्व ड्युरिंग कुलिजन. आणि कुलिजन हे आपण ॲक्च्युली फोर्स त्याचबरोबर वर्क आणि एनर्जीमध्ये सुद्धा स्टडी केलेलं आहे. राज्यसेवेच्या मुलांना मी आठवण करून देतो की राज्यसेवेच्या बॅचमध्ये हे घेतलं आहे मी. राज्यसेवेच्या बॅचेसमध्ये हे सगळं घेतलं आहे. वर्क एनर्जी थिअरम घेतलं आणि कुलिजन घेतले. कुलिजन म्हणजे टक्कर आदळणे, आणि कुलिजन 2 प्रकारचं असतं हे शिकवलं मी, एक इलॅस्टिक आणि एक इनइलॅस्टिक, स्थितिस्थापक आणि अस्थितिस्थापक. तुम्ही तुमच्या नोट्समध्ये आपल्या लेक्चरमध्ये पण चेक करू शकता. तर मित्रांनो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा 2 फिजिकल क्वांटिटीची टक्कर होते, 2 वस्तूंची जेव्हा टक्कर होते, 2 वस्तू जेव्हा एकमेकांना आदळतात तेव्हा त्यांच्यात कॉन्झर्व काय होतं, त्यांच्यामध्ये कॉन्झर्व होतं एकच फिजिकल क्वांटिटी, तिचं नाव आहे मोमेंटम. संवेग जो आहे त्याचं कॉन्झर्वेशन होत असतं, मोमेंटम कॉन्झर्व होत असतं. सो ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे मोमेंटम, आणि हे आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये झालेलं आहे, हे घेतलेलं आहे मी. कुलिजन तुम्ही जे विद्यार्थी आहेत आपले PWचे ते क्रॉस चेक करू शकतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याचे मी स्क्रीनशॉट पण तुम्हाला नंतर अवेलेबल करून देईल, त्यासाठी सेपरेट एक शॉर्ट असं लेक्चर घेईल मी. दुसरं, खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते. हा पण फिजिक्सचाच प्रश्न आहे, फिजिक्सचाच प्रश्न आहे हा. डॉपलर इफेक्टशी संबंधित आहे. डॉपलर इफेक्ट जो आपण लाईट टॉपिकमध्ये पण शिकलो आहोत बघा, आणि साऊंड टॉपिकमध्ये पण शिकलो आहोत डॉपलर इफेक्ट. सो डॉपलर इफेक्टमध्ये आपल्याला असं कळतं मित्रांनो, त्यामध्ये 2 कन्सेप्ट आहे, ब्ल्यू शिफ्ट आहे आणि एक रेड शिफ्ट आहे. ब्ल्यू शिफ्ट आणि रेड शिफ्ट अशा 2 कन्सेप्ट आहेत बघा. सो ब्ल्यू आणि रेड, प्रकाशाचे 7 रंग आहेत. 7 रंगांपैकी रेड कलरची वेवलेंथ सगळ्यात जास्त आहे, त्याचं डेविएशन किंवा स्कॅटरिंग कमी होतं. सो इट कॅन गोज ओव्हर लॉंगर डिस्टन्स इन स्ट्रेट लाईन. ब्ल्यू कलरची वेवलेंथ कमी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, सो इट विल युजली गेट स्प्रेडेड.
म्हणून आपण बघितलं की आकाशाचा रंग निळा असतो आणि दूर अंतरावरच्या वस्तू लाल दिसतात. सो दूर अंतरावरून लाल रंग दिसतो आपल्याला. सो युनिवर्स जे फॉर्म झालं मित्रांनो, एका छोट्या पार्टिकलमध्ये बिग बँग होऊन फॉर्म झालं आणि त्याचं सतत एक्सपान्शन होते. मग ते एवढं एक्सपांड होते तर दूर अंतरावर जेवढं एक्सपांड झाले त्या अंतरापर्यंत आपल्याला त्याचा प्रेझेन्स कळलाय, कळतोय, समजतोय. मग एवढ्या दूर अंतरापर्यंत त्याचं एक्सपान्शन झालं, याचा प्रेझेन्स कसा कळतोय? तर जसं तुम्हाला मी सांगितलं की दूर अंतरापर्यंत रेड कलर दिसतो ना, रेड कलरचं डिस्प्लेसमेंट होतं किंवा तो जास्त दूर ट्रॅव्हल करतो. मग ऑप्शन वाचा तुम्ही आता. विच ऑफ द फॉलोइंग कन्फर्म्स दॅट द युनिवर्स इज नॉट स्टॅटिक बट एक्सपांडिंग. पहिलंच पर्याय बघा, रेड शिप इन द लाईट कमिंग फ्रॉम द डिस्टंट गॅलेक्सीज. युनिवर्समध्ये वेगवेगळ्या गॅलेक्सीज आहेत, मिल्की वेज आहेत, त्यांच्याकडून जो रेड लाईट येतो ना, कारण रेड लाईट सगळ्यात दुरून येत असतो ना, सो त्याला रेड शिप म्हणतात. रेड शिप म्हणजे वेवलेंथ वाढत जाणे आणि फ्रिक्वेन्सी कमी होणे. सो त्याच्यावरून कळते की युनिवर्स एक्सपांड होत चाललंय, कॉन्ट्रॅक्टने होत चाललंय. सो याचं ऑप्शन नंबर 1 पर्याय क्रमांक 1 हे याचं करेक्ट उत्तर आहे या प्रश्नाचं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 53. हा पण आपल्या सिलेबसमध्ये मी घेतलेला आहे, हा पण आपल्या सिलेबसमध्ये आपल्या बॅचमध्ये झाला आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटी नावाचा जो टॉपिक आहे मित्रांनो, रेडिओ ॲक्टिव्हिटी नावाचा जो टॉपिक आहे फिजिक्समध्ये, आणि हा कंबाईनला पण घेतला आहे मी आणि राज्यसेवेला पण घेत असतो हा टॉपिक. आणि ह्या रेडिओ ॲक्टिव्ह टॉपिकमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह डिके नावाची कन्सेप्ट आहे. रेडिओ ॲक्टिव्ह डिके, किरणोत्सारी निर्गमन नावाची कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये मग आपण अल्फा डिके, बीटा डिके आणि गॅमा डिके शिकत असतो बघा. तर त्यातलं बीटा डिके जे आहे ना, बीटा डिके म्हणजे एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्समधून जर बीटा पार्टिकल जर बाहेर पडले तर त्याचं आउटपुट काय असतं, तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. कुठल्या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण तयार होतात? न्यूट्रिनो पार्टिकल इज एमिटेड इन विच प्रोसेस? मित्रांनो, अल्फा डिकेचा आपण अभ्यास केला. याच्यामध्ये ॲटॉमिक मास जे आहे ते 4ने कमी होतं आणि ॲटॉमिक नंबर जो आहे तो 2ने कमी होतो. याचा प्रॉडक्ट असतो हेलियम. याच्यामध्ये हेलियम तयार होतं. आपल्याला न्यूट्रिनो विचारले, हेलियम नाही, त्यामुळे हे उत्तर नाही याचं. बीटा डिके 2 प्रकारचा असतो मित्रांनो. एक असतो बीटा प्लस आणि एक असतो बीटा मायनस. बीटा प्लस बीटा मायनस म्हणजे काय रे? बीटा प्लस म्हणजे इकडे ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1ने कमी होतो आणि बीटा मायनसमध्ये ॲटॉमिक नंबर जो आहे तो 1ने वाढतो. लक्षात ठेवा, 1ने वाढतो, 1ने कमी होतो. बीटा प्लसमध्ये पॉझिट्रॉन तयार होतो. पॉझिट्रॉन, पॉझिट्रॉन म्हणजे पॉझिटिव्ह चार्जवाले इलेक्ट्रॉन. बीटा मायनसमध्ये इलेक्ट्रॉन तयार होतं. इथे इलेक्ट्रॉन सोबत इकडे ह्या बीटा प्लस डिकेमध्ये आणि इकडे पॉझिट्रॉन सोबत आणि इलेक्ट्रॉन सोबत इकडे न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो पार्टिकल तयार होत असतात. म्हणजे बीटा डिके ही ती प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये न्यूट्रिनो आणि अँटी न्यूट्रिनो पार्टिकल तयार होत असतात. लक्षात ठेवा, कळलं? मग आपल्याला प्रश्न विचारला न्यूट्रिनो कुठे तयार होतात? बीटा डिकेमध्ये तयार होते. याचं उत्तर बीटा क्षय आहे. लक्षात. गॅमा डिकेमध्ये देअर विल बी नो चेंज. लक्षात ठेवा, नो चेंज इन ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर, काहीच बदल होत नाही. आणि एक्सरेजमध्ये पण त्याचे एक्सरेज तर न्यूट्रल आहेत, ते डेव्हिटच होत नाही गॅमासारखे. ठीक आहे, सो याचं उत्तर बीटा डिके आहे. पुढचं, तापमान वाढीचा परिणाम वायूच्या विस्कॉसिटीवर कसा होतो? व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज इन टेम्परेचर ऑन विस्कॉसिटी ऑफ गॅसेस? विस्कॉसिटी म्हणजे पार्टिकल्समध्ये होणारं फ्रिक्शन, नाही का? हे जनरल लॉजिकचा प्रश्न आहे. मग टेम्परेचर जर वाढलं तर हवेतले पार्टिकल एक्सपांड होतात ना, दूर जातात ना, दूर जातात म्हणजे त्यांची विस्कॉसिटी जी आहे ती युजली वाढणार, त्यांचं फ्रिक्शन अजून वाढणार. म्हणजे जसं टेम्परेचर वाढणार तसं पार्टिकल जास्त फ्रिक्शन होणार आणि दूर जाणार. ठीक आहे, सो त्याला विस्कॉसिटी वाढणं म्हणतात. सो त्याची विस्कॉसिटी इन्क्रीज होते बिकॉज मित्रांनो टेम्परेचर ऑफ गॅसेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विस्कॉसिटी. ठीक आहे, वायूंचं तापमान आणि विस्कॉसिटी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. पुढे, एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबीचं गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. एकच पदार्थ आहे, एक लांबी 1:2 आहे, एक 2:3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधलं टेम्परेचर डिफरन्स सेम असेल तर त्यातला हीट फ्लोचं रेशो काय असेल? त्यातून उष्णता वाहून जाण्याचा रेशो काय असेल? तर मित्रांनो, याला कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युले आहेत. हीट फ्लोचा रेशो काढायचा आपल्याला H1 आणि H2, मग त्यांच्या लेंथचे रेशो, मग त्यांच्या रेडियसचे रेशो. मग हे दिलेली माहिती विचारात घेऊन जर आपण याला कॅल्क्युलेट केलं डिटेलमध्ये, जे की आता आपण सध्या करणार नाही, त्यासाठी सविस्तर लेक्चर घेणार आहोत. याचं उत्तर 8:9 येतं. लक्षात ठेवा, 8:9 म्हणजे पर्याय क्रमांक 4. आयोग राज्यसेवेला कंपल्सरी 1 नाही तर 2 न्यूमरिकल्स विचारतं म्हणजे विचारतं. याचं उत्तर 8:9 आहे. लक्षात ठेवा, 8:9 याचं उत्तर यायला पाहिजे, 8:9. पुढचा प्रश्न मित्रांनो, खाली दिलेल्या रोधकांच्या नेटवर्कमध्ये, आणि हा प्रश्न कशाचा आहे? फिजिक्सचाच आहे. याच्या अगोदरचा पण फिजिक्सचाच होता. लक्षात ठेवा, तर हा प्रश्न फिजिक्सचा आहे आणि हा हीट टॉपिकवर डिपेंड आहे. हीट याच्या अगोदरचा पण फिजिक्सचाच होता, हा पण हीट टॉपिकवर डिपेंड आहे. हीट, कारण टेम्परेचर विचारले आपल्याला. ठीक आहे,
हा जो प्रश्न आहे हा पण फिजिक्सचाच आहे आणि हा फिजिक्सचा करंट इलेक्ट्रिसिटी टॉपिकवरचा प्रश्न आहे, रेजिस्टन्सशी संबंधित. करंट इलेक्ट्रिसिटी विद्युतधारा. इकडे नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस दिलेत, हे रेजिस्टन्सेस सगळे, हे अप्पर हे लोअर वगैरे असे. तर यांच्या सगळ्यांचं विचारले आपल्याला हे किती असेल काय. व्होल्टेज दिले आपल्याला 2 व्होल्ट, रेजिस्टन्स किती आहे ते काढावं लागेल याच्यातून कॅल्क्युलेट करून, आणि करंट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. सो याला अप्पर रेजिस्टन्स लोअर रेजिस्टन्स यांना सगळ्यांना कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला करंट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे V/R. V 2 व्होल्ट दिले आपल्याला. या सगळ्यांचं रिझल्टंट रेजिस्टन्स किती होतं माहिती आहे, यांच्या सगळ्यांचा रिझल्टंट रेजिस्टन्स 2 ओहम येतो. मग हे 2 ओहमने याला जर डिवाइड केलं तर आयचं उत्तर येतं बघा 1 एम्पियर. करंट एम्पियरमध्ये मोजतात. 1 एम्पियर म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4, चौथा ऑप्शन आहे बघा, चौथा ऑप्शन. सो या प्रश्नाचं उत्तर 1 एम्पियर आहे, लक्षात ठेवा 1 एम्पियर. ठीक आहे, हा तोच प्रश्न इंग्रजीमध्ये. चला नेक्स्ट. सायट्रस कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजंतूमुळे होतो. सायट्रस कॅन्कर हा पण आपल्या सिलेबसमध्ये आहे प्रश्न. हा बायोमधला प्रश्न आहे, डिसीजमधला, प्लांट डिसीजमधला. आणि कंबाईनच्या बॅचमध्ये डिसीज डिसऑर्डर हा टॉपिक झालेला आहे बघा, राज्यसेवेला पण झालेला आहे. त्याच्यामध्ये हे शिकवले मी, सायट्रस कॅन्कर नावाचा आजार जो की बॅक्टेरियल डिसीज आहे, जीवाणूमुळे हा आजार होतो, लक्षात ठेवा. सायट्रस कॅन्कर आजार जो बॅक्टेरियामुळे होतो, बॅक्टेरियल डिसीज आहे तो. सायट्रस कॅन्कर काय आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे, जीवाणूजन्य आजार आहे, जीवाणूजन्य रोग आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे 58. स्क्लेराइड्सच्या सिरीज काय काय आहेत. स्क्लेराइड्स, तर स्क्लेराइड्स काय ते समजून घ्या. द कॅटेगरीज ऑफ स्क्लेराइड्स आर. मित्रांनो स्क्लेराइड हा बायोचा प्रश्न आहे. बायोचा हा प्लांट टिश्यूजशी संबंधित आहे. वनस्पती ऊतीवरचा प्रश्न आहे. वनस्पती ऊतीमध्ये सिंपल आणि कॉम्प्लेक्स असे 2 प्रकार आहेत. हे पण सिलेबसमध्ये झाले आपल्याला, राज्यसेवेला पण आणि कंबाईनला पण. तर प्लांट टिश्यूजमध्ये स्क्लेरेनकायमा नावाचा एक टिश्यू असतो, लक्षात ठेवा. स्क्लेरेनकायमा हा डेड टिश्यू असतो. हा डेड टिश्यू असतो, खोडामध्ये वगैरे, कॉर्टेक्समध्ये, आउटर कॉर्टेक्समध्ये सापडतो, हार्ड कव्हरिंग ऑफ सीड्समध्ये पण सापडतो. तर याच्यामध्ये ज्या डिफरंट सेल्स असतात त्यांच्या लेयर्सचे नावं इकडे दिलेले आहेत. ते ओळखायचे आपल्याला कुठले, त्याची सिरीज. तर बघा आता स्क्लेरेनकायमा जे सेलच्या लेयर्स आहेत ना, त्या सेलच्या लेयर्सला स्क्लेराइड्स म्हणतात. स्क्लेराइड्स काय म्हणतात, स्क्लेराइड्स. आणि हीच ह्या प्रश्नासाठी हिंट आहे. तुम्ही 4 पैकी 3 ऑप्शन बघा, इथे स्क्लेराइड्स आहे, इथे स्क्लेराइड आहे आणि इथे पण स्क्लेराइड आहे. इथे नाही आहे. हे ट्रकाइड जे ना, हा ट्रकाइड झायलम टिश्यूचा प्रकार आहे, लक्षात ठेवा. ट्रकाइड जो की वॉटर कंडक्टिंग टिश्यू आहे, त्यामुळे हे ऑप्शन नाही. सी जर एलिमिनेट केलं मित्रांनो, सी, तर हे पर्याय गेला बघा. बाकी मग तुम्हाला 3 असलेला पर्याय एकच आहे, ए, बी आणि डी. संपला विषय. ए, बी आणि डी. हे मॅक्रो, ऑस्टिओ आणि ॲस्टेरो. ह्या सेल ज्या सेल आहे ना, शेप पण ठरलेला आहे. ॲस्टेरो म्हणजे याचा स्टार शेप असतो, स्टार शेपवाल्या सेल्स आहेत त्या. ऑस्टिओ म्हणजे ह्या बोन शेपवाल्या सेल आहेत, बोन शेपवाल्या. आणि मॅक्रो म्हणजे ह्या रॉड शेपवाल्या सेल आहेत, लक्षात ठेवा, रॉड शेपवाल्या. असं समथिंग काहीतरी लॉजिक आहे त्यांचं. ठीक आहे, सो हा प्रश्न बायोचा आहे, प्लांट टिश्यूजमधला. ठीक आहे, नेक्स्ट. जर संरक्षक पेशीमध्ये टिंबटिंब घटक जमा झाले तर रंध्र उघडेल. स्टोमॅटा विल ओपन. स्टोमॅटा म्हणजे बायो आणि ही सुद्धा प्लांट टिश्यूजचीच प्रोसेस आहे किंवा ट्रान्सपोर्टची, ज्याच्यामध्ये स्टोमॅटाबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. स्टोमॅटा जो आहे ना, स्टोमॅटा हे असं छिद्र असतं एक, जे पानांवर खूप जास्त असतं, पानांवर स्टोमॅटा. त्या छिद्रामध्ये युजली 2 गार्ड सेल्स असतात ह्या अशा, आणि यांचं ओपनिंग क्लोजिंगची प्रोसेस आपल्याला विचारली आहे. हे फोटो सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे प्रकाशावर डिपेंड असतं, पण आणखी बऱ्याच ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहे. ह्या गार्ड सेल्स जर श्रिंक झाल्या तर ओपन होतात, स्वेल झाले तर बंद होतात. मग श्रिंक होण्याचं कारण काय. श्रिंक होण्याचं कारण आहे तिथं पोटॅशियम जमा झालं जास्त, पोटॅशियम आयन्स, त्याच्यामुळे ह्या ओपन होतात, लक्षात ठेवा. पोटॅशियम जर जमा झालं तर, म्हणजे पोटॅशियममुळे काय होतं, पोटॅशियममुळे ह्या श्रिंक होतात. श्रिंक म्हणजे आकुंचन पावतात, मग ओपन होतात. सो पोटॅशियम रिस्पॉन्सिबल त्यांच्या ओपनिंगसाठी, क्लोजिंगसाठी, लक्षात ठेवा. ठीक आहे, सो याचं उत्तर पोटॅशियम आहे. स्टोमॅटल ओपनिंग क्लोजिंगच्या काही गार्ड सेलच्या थिअरीज आहेत, त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. ठीक आहे, नेक्स्ट. पुढचा स्पायरोगायरा शैवाला संबंधी विधान काय. बायो आणि प्लांटचं क्लासिफिकेशन हे पण झालं आहे आपल्याला. हे राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही याच्यामध्ये घेतले, पण जनरल लॉजिकचा प्रश्न आहे. म्हणजे हे सगळं आपण शिकलेलो नाही आहेत, पण लॉजिकनुसार आपण त्याचं उत्तर काढू शकतो, कारण याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण त्या टॉपिकमध्ये शिकलोत. जसं की स्पायरोगायरा हा ग्रीन आल्गीचा प्रकार आहे. ग्रीन आल्गी हरित शैवाले मी तुम्हाला शिकवलंय, त्याला क्लोरोफायसी म्हणतात. आणि ग्रीन आल्गी जे आहे ना, हे समुद्राच्या पाण्यात
नाही वाढत, हे गोड्या पाण्यात वाढतं. इथं काय सागरी पाण्यात वाढतं. मग हे चूक आहे ना, ब चूक आहे लक्षात ठेवा. जर ब चूक आहे हे पर्याय गेलं, हे पर्याय गेलं आणि हे पण पर्याय गेलं, डायरेक्ट उत्तर भेटलं बघा आपल्याला. अ, क आणि ड. तलावातली घाण म्हणतात त्याला हो. पेशीमध्ये सर्पिलाकार हो, हे असतं ना स्पायरोगारा, सर्पिलाकार असतं बघा असे, नाही का. हे पण बरोबर आहे. जिग्नोमॅटेसी कुटुंबातले हो, हे पण बरोबर आहे. अ, क आणि ड हा याचा पर्याय. ए, सी आणि डी हे याचं करेक्ट उत्तर आहे लक्षात. ठीक आहे, चला हे तोच प्रश्न आहे. ए, सी आणि डी हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, कोणत्या झाडाच्या फुलं पानं बिया वापरून मॅरिजुआना हे अंमली पदार्थ बनतं, नार्कोटिक. सोपा प्रश्न आहे. कॅनाबिस सॅटिवा नावाचं झाड आहे ज्यापासून मॅरिजुआना बनतं. कॅनाबिस सॅटिवा लक्षात ठेवा, कॅनाबिस सॅटिवा. ठीक आहे, मला नार्कोटिकमध्ये वापरतात, नशा करण्यासाठीचा पदार्थ आहे तो. हा जनरल बायोचा प्रश्न आहे. जनरल बायोचा प्रश्न आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्सशी संबंधित आहे असं म्हटलं तरी चालतं. वनस्पतींचे युजेस, कमर्शियल युजेस, नार्कोटिक्समधले युजेस, मेडिसिन युजेस त्याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. प्रोकॅरियोटिक मधल्या अनुवांशिक कोडमधला एन फॉर्मेल मिथायोनिनसाठी प्रारंभिक कोड कुठला. म्हणजे मित्रांनो आपल्याला विचारलं स्टार्टिंग कोड किंवा स्टार्ट कोड. कशासाठी स्टार्ट कोड? डीएनएच्या रेप्लिकेशनसाठी. डीएनएचं रेप्लिकेशन म्हणजे डीएनएची शृंखला. एका डीएनए पासून जेव्हा दोन नवीन डीएनए बनतात ना सेल डिव्हिजनच्या वेळेस, तेव्हा नवीन डीएनए तयार होण्याची प्रोसेस कुठे सुरू होते. हा बायोचा प्रश्न आहे, सेल्स नावाच्या टॉपिकचा. मग मित्रांनो स्टार्ट कोड किंवा स्टार्ट कोडॉन म्हणतात बघा त्याला. स्टार्ट कोडॉन कोण आहे माहिती आहे? AUG आहे. आणि AUG हा कोडॉन मिथायोनाइन ह्या अमायनो ॲसिडशी संबंधित आहेत किंवा याच्याशी रिलेटेड अमायनो ॲसिड मिथायोनाइन आहे. आणि मग प्रोटीन सिंथेसिस ज्यांच्यामुळे थांबतं, प्रोटीन सिंथेसिस ज्यांच्यामुळे थांबतं त्यांना स्टॉप कोडॉन्स म्हटलं. याच्यावर पण आयोगाने पाठीमागे एकदा प्रश्न विचारला होता. स्टॉप कोडॉन 3 टाईपचे असतात रे. स्टॉप कोडॉन 3 टाईपचे असतात. UAA, UAG, UGA हे स्टॉप कोडॉन आहे. यांच्यामुळे प्रोटीन सिंथेसिस थांबतं, यांच्यामुळे DNA रेप्लिकेशन स्टॉप होतं लक्षात. यांच्यामुळे प्रथिन संश्लेषण स्टॉप होतं किंवा चेन तुटते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हा पण झालाय आपल्याला राज्यसेवेला कंबाईनला. खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतो. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ हार्मोन रेग्युलेट मेन्स्ट्रुअल सायकल. बायोमध्ये आपण एक टॉपिक शिकतो बघा, राज्यसेवेला झालाय तो आपल्याला, तो म्हणजे हार्मोनल सिस्टीम. हार्मोनल सिस्टीम त्याच्यामध्ये आपण प्लांट हार्मोन, ॲनिमल हार्मोन शिकत असतो. तर त्याच्यामध्ये मग ॲनिमल हार्मोन्समध्ये आपण बघतो की कुठल्या हार्मोनचं काय रोल आहे नेमका. सो याच्यापैकी मित्रांनो FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलशी संबंधित आहे. LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन हे पण त्याच्याशी संबंधित आहे. इस्ट्रोजन पण आहे आणि प्रोजेस्टेरॉन पण आहे. सो पहिल्या ऑप्शनमधले चारही हार्मोनचा जो सेट आहे तो फिमेल्समध्ये मेन्स्ट्रुअल सायकल कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. सो याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. बाकी पर्यायामध्ये का बरं नाही? इथं टेस्टोस्टेरॉन जे मेलमध्ये तयार होतं लक्षात ठेवा. कॉर्टिसॉल याच्याशी काही संबंधित नाही, हे पण काही संबंध नाही. सो ऑड मॅन आउटने पण उत्तर काढू शकतो आपण आणि माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट 1990चं वैशिष्ट्य काय मित्रांनो? जगातल्या बऱ्याचशा विकसनशील देशांनी काय ठरवलं माहिती आहे? DNA चा डिटेल अभ्यास करायचा. DNA मध्ये किती जीन्स आहे ते शोधून काढायचे, जेणेकरून आनुवंशिक रोग जे आहेत ना, जेनेटिक डिसीज, त्याला ट्रीट करणं सोपं होईल, ते आयडेंटिफाय करणं सोपं होईल. त्याचा उपयोग भविष्यामध्ये करता येईल चांगल्या प्रकारे. मग अमेरिकेने लीड केलं, कॅनडा वगैरे, ब्रिटन वगैरे, आपण पण होते त्याच्यामध्ये. यांनी सगळ्या देशांनी सुरू केला अभ्यास. मग तो अभ्यास केल्यानंतर कळलं की मानवामध्ये जवळपास 20 ते 25,000 जीन्सचा अभ्यास करावा लागतो. तो केला गेला, हे बरोबर आहे. टू डिटरमाइन द सिक्वेन्स ऑफ 5 बिलियन बेस पेअर. बेस पेअर म्हणजे काय माहिती आहे ना? बेस पेअर म्हणजे A आणि T, G आणि C हे जोड्या असतात ना ह्या. पण 5 बिलियन नाही मित्रांनो. आपल्या DNA मध्ये फक्त एका DNA मध्ये 3 बिलियन बेस पेअर असतात, फक्त 3 बिलियन. त्यामुळे हे विधान चूक आहे. बी चूक आहे लक्षात. मग बी जर चूक असेल तर हे गेलं आणि हे पण गेलं. ओके. टू इनकॉर्पोरेट न्यू जिनोमिक नॉलेज इन टू रिसर्च अँड मेडिसिन. हो, याचा रिसर्च आणि मेडिसिनसाठीच उपयोग करायचा ना. मग A आणि C याचं उत्तर आहे. संपलं, मग पुढे जायची गरज नाही. डेव्हलप क्लोनिंगचा काही प्रश्नच नाही. क्लोनिंग ब्लिंगवर बंदी आली आता, कारण क्लोनिंगमधून तयार झालेले प्राणी जगले नाहीत ना, त्यामुळे ते क्लोनिंग ब्लिंग आता करत नाही, काही जास्त त्याचा फायदा होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट. व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय काय? ऊलला ऑप्शन काय आहे? कमर्शियली कुठलं फायबर वापरलं जातं? सोपं आहे, पॉलीॲक्रिलोनायट्रेल. पॉलीॲक्रिलोनायट्रेल पॅन लक्षात. हे ऊलला पर्याय. याच्यापासून फायबर्स बनवतात, एकदम मजबूत असे तंतू बनवतात, कमर्शियल फायबर्स. ठीक आहे, पॉलीॲक्रिलोनायट्रेल. केमिस्ट्रीचा प्रश्न आहे मित्रांनो, केमिस्ट्रीचा फायबर्सवरचा, धाग्यांवरचा, केमिस्ट्रीचा फायबर्स किंवा धाग्यांवरचा प्रश्न आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या औषधाचं वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरनाशक केलं जातं? वेदनाशामक आणि ज्वरनाशक, ॲनाल्जेसिक ॲज वेल ॲज अँटीपायरेटिक. म्हणजे पेन पण रिलीव्ह होतं
आणि फीवर पण, म्हणजे ताप पण जातो आणि वेदना पण जाते. असं एकच औषध आहे मित्रांनो पॅरासिटामॉल. पेनिसिलिन तर अँटीबायोटिक आहे, मायक्रोबियल बॅक्टेरियल इन्फेक्शन विरुद्ध वापरतात, बेनेडिल प्लांटसाठी वापरतात. ठीक आहे. सो पॅरासिटामॉल म्हणजे फक्त ड, ऑप्शन नंबर 4. केमिस्ट्रीमधला जनरल केमिस्ट्रीचा प्रश्न आहे, डे टू डे केमिस्ट्रीचा प्रश्न आहे केमिस्ट्रीमधला. ठीक आहे. नेक्स्ट हा पण बायो न्यूट्रिएंट्स झालाय बघा टॉपिक आपल्याला राज्यसेवेला कंबाईनला. न्यूट्रिएंट्स म्हणजे पोषकद्रव्ये, ज्याच्यामध्ये आपण आहाराचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये शुगर्सचा अभ्यास करतो. शर्करा वेगळ्या प्रकारचे असतात, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड वगैरे. तर मोनोसॅकराइड ग्लुकोजचं सगळ्यात कॉमन आहे ना, अचं 3. अचं 3 कुठे आहे, इथे आणि इथे, म्हणजे हे 2 ऑप्शन गेले. ठीक आहे. डायसॅकराइड सुक्रोज सगळ्यात फेमस आहे, सुक्रोजमध्ये ग्लुकोज असतो आणि फ्रुक्टोज असतो. बचं 4 आहे. ट्रायसॅकराइड रॅफिनोज आहे. आणि पॉलिसॅकराइड पण फेमस आहे, स्टार्च, कारण स्टार्चमध्ये अनेक मोनोसॅकराइड असतात, म्हणून हे याचं उत्तर आहे. सो याचं उत्तर आहे मित्रांनो 3, 4, 1 आणि 2. 3, 4, 1 आणि 2 म्हणजे ऑप्शन नंबर 4. जोड्या लावा सोपंच येतो ऑलमोस्ट. जोड्या लावा म्हणजे आपला हातचाच मार्क असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट हायड्रोजनचे समस्थानिक आणि त्यांच्या अनुक्रमे वस्तुमान. मित्रांनो समस्थानिके म्हणजे काय, आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोटोप्स म्हणजे एलिमेंट्स ऑकर्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. अणुअंक सारखा असतो, वस्तुमान वेगळा असतो. हायड्रोजन 3 आयसोटोप्स आहेत, एक प्रोटियम आहे, एक ड्यूट्रियम आहे आणि एक ट्रिटियम आहे. हायड्रोजनच्या तिघांचा ॲटॉमिक नंबर 1-1 पण वस्तुमान 1, 2 आणि 3 असं आहे, लक्षात ठेवा. मग वस्तुमानाचा रेशो काय झाला सांगा, 1:2:3 झाला, 1:2:3. आणि कोण आयसोटोप्स आहे ते, प्रोटियम, ड्यूट्रियम आणि ट्रिटियम. मग पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. केमिस्ट्रीचा प्रश्न आहे हा, ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाच्या टॉपिकमध्ये. केमिस्ट्रीच्या ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाच्या टॉपिकमध्ये आपण शिकत असतो आयसोटोप्स. केमिस्ट्रीचा ॲटॉमिक स्ट्रक्चर नावाचा टॉपिक, आणि हा आपल्याला सिलेबसला झालेला आहे, सिलेबसला झाला आहे टॉपिक. राज्यसेवेला पण घेत असतो आपण, कंबाईनला पण, दोन्हीकडे पण हे पण तुम्हाला सापडेल. सो ओव्हरऑल किती प्रश्न आले ते पण तुम्हाला शेवटी सांगतो. हा जनरल लॉजिकचा प्रश्न आहे केमिस्ट्रीमधला, फ्युअल्समधला, इंधनामधला. कुठला पर्याय कार्बनचा वापर करत नाही ऊर्जेसाठी. तर मित्रांनो लाकडामध्ये कार्बन असतं, कारण याच्यामध्ये सेल्युलोज असतं, लक्षात ठेवा. बायोगॅसमध्ये पण कार्बन असतं, कारण याच्यामध्ये मिथेन असतं. भूऔष्णिक जो सोर्स आहे ना, जिओथर्मल, याच्यामध्ये नो कार्बन, याचा आणि कार्बनचा काही संबंध, याच्यात पाणी असतं. कोळशामध्ये पण कार्बन असतं. सो याचं उत्तर आहे क, फक्त क, ओनली सी याचं ऑप्शन आहे. जनरल लॉजिकचा प्रश्न होता. नाही जरी अभ्यास झाला तरी जनरली आपण लॉजिक लावू शकतो, कारण आपल्याला हे बाकीचं सगळं शिकायला भेटतंच. लाकडाचं बघायला भेटतं आपल्याला, बायोगॅस भेटतं, कोळसा माहिती आहे सगळ्यांना, हायड्रोकार्बनचा अभ्यास करतो आपण, फ्युअलचा करतो. सो याचं उत्तर सी आहे. आणि लास्ट क्वेश्चन मित्रांनो, मॅग्नेशियम क्लोराईड संयुगाची निर्मिती होताना कसं होतं. केमिस्ट्रीमध्ये केमिकल बॉन्डिंग नावाचा टॉपिक आहे, केमिकल बॉन्डिंग नावाचा टॉपिक आहे. केमिकल बॉन्ड 2 प्रकारचे असतात, एक असतो आयनिक बॉन्ड आणि एक असतो कोव्हॅलेंट बॉन्ड. मित्रांनो आयनिक बॉन्ड हा इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफरमधून तयार होतो, इलेक्ट्रॉनची ट्रान्सफर होऊन, आणि ते मेटल आणि नॉन मेटलमध्ये होते. कोव्हॅलेंट बॉन्ड इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमधून तयार होतो, जो नॉन मेटलमध्ये होत असतं, लक्षात. ठीक आहे. सो मॅग्नेशियम हा मेटल आहे, ज्याचं कॉन्फिगरेशन 282 आहे. क्लोरीन हा नॉन मेटल आहे, कॉन्फिगरेशन 287 आहे. मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि क्लोरीन तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये संयुगाची निर्मिती होताना 2 क्लोरीन असतात, ते 2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात आणि त्यांचं कंपाऊंड तयार होतं MgCl2. हे आयनिक कंपाऊंड आहे, त्याच्यामुळे याच्यात आयनिक बॉन्ड तयार होतो. आयनिक बॉन्ड म्हणजे ब, फक्त ब पर्याय आहे ऑप्शन नंबर 4. फक्त ब पर्याय आहे ऑप्शन नंबर 4. तर मित्रांनो हे पण आपल्याला टॉपिकमध्ये झालेलं आहे. एक प्रश्न आता मोजूयात आपण, काउंट करूयात. 1, त्यानंतर हे जनरल लॉजिकचं आहे 2, हे झाले 100% 3, हे पण झाले 4, हे लॉजिक आहे पण आपण काही जनरल 4 4 4 4 4 4, त्यानंतर हे नाही आहे, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे 4, त्यानंतर हे झाले 5 5, हे पण झाले. कोडॉन्स मी शिकवलेत काही काही बॅचमध्ये, 5 5 5 5 5, त्यानंतर 6 6 6 6 6 6 6, त्यानंतर 7, हे पण झाले आपल्याला 7 7 7 7 8 8, त्यानंतर 9, त्यानंतर 10. मित्रांनो 20 पैकी 10 प्रश्न, नॉट अ जोक, तुमच्या सिलेबसला झाले. बाकीचे काही लॉजिकल पण आहेत, डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली ते आपल्याला झालेले आहेत, आपण उत्तर काढू शकतो जे शिकलो त्याच्यावर. पण 20 पैकी 10 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत ऑलमोस्ट, लक्षात ठेवा, प्रॅक्टिकली जर बघायचं झालं तर. ठीक आहे. सो पुन्हा एकदा मित्रांनो
प्री झाली आता मेन्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सफलता नावाची बॅच घेऊन येतोय आपण PWMPC वाल्याच्या प्लॅटफॉर्मवर. तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंगची सगळी प्रॅक्टिस एकदम अतिशय उत्कृष्ट अशा एक्सपर्ट फॅकल्टीच्या मार्गदर्शनाखाली करता येईल. सगळे पर्सनल मेंटरशिप वगैरे पण आहे, टेस्ट सिरीज पण आहे, PDF स्वरूपात नोट्स पण आहे, बुकलेट. 4,999 ची फीस आहे सध्या. तर ज्यांना ही बॅच जॉईन करायची ते सगळेजण करू शकतात. सो मित्रांनो थांबूयात. हे झालं आपल्या सायन्सच्या सगळ्या प्रश्नांचं ॲनालिसिस. संभाव्य उत्तरं बघितली आपण. आता आयोगाची जेव्हा ॲन्सर की येईल तर त्यानुसार मग थोडंफार काही प्रश्नांची उत्तरं मे बी, कारण आपण जेव्हा ॲन्सर्स देतो तेव्हा आपण लावले लॉजिक, आयोगाच्या त्या प्रश्नामागचं लॉजिक मे बी चेंज होऊ शकतं. पण माझी अशी गॅरंटी आहे की ऑलमोस्ट जेवढे उत्तर मी तुम्हाला सांगितले ते 99% उत्तरं तेच यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. सो बघूयात. होप सो, होपिंग फॉर बेटर की 100% तेच उत्तर येतील. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अभ्यास करत राहा. थँक्यू व्हेरी मच. परत भेटूयात. जय हिंद.